श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, कान देऊ नये का? मी जे काही सांगतोय ते तुमच्या आयुष्यात येणार आहे पुढील 10 दिवसात एक भयंकर वादळ, जे तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. हे वादळ काही क्षणासाठी सर्व काही उलटून टाकेल, ज्यामुळे तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलंय. पण घाबरू नका, कारण या वादळामध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. हे वादळ म्हणजे काही सामान्य घटना नाही. तो तब्बल 18 वर्षानंतर राहू आपल्या मूर्त अवस्थेतून जागृत होऊन जिवंत होतोय. हा बदल तुमच्या आयुष्यात एक नवा असा अध्याय सुरू करेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, मग ती आर्थिक असो, कौटुंबिक असो किंवा तुमच्या करिअरशी संबंधित असो, या काळात मोठ्या बदलामधून जाईल. आणि तुमच्यासाठी एक असा काळ येईल जिथे तुम्हाला अत्यंत सावधानता बाळगावी लागेल. हे बदल तुम्हाला आतून आणि बाहेरून पूर्णपणे हलवून टाकतील, पण तुम्हाला अधिक मजबूतही बनवून जातील. कुंभ राशीच्या जातकांनो, राहूच्या या वादळाचा सामना करण्यासाठी तयार राहा. या वादळाची पहिली झलक तुम्हाला येत्या 10 दिवसात दिसेल, आणि त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील 10 खऱ्या होणाऱ्या भविष्यवाण्या, ज्या तुमचे होश उडवून टाकतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये महादेव, हे महादेव कृपा राहू दे असे लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करेल, त्याच्या आयुष्यात पुढच्या 24 तासात एक चांगली बातमी मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा ताकद असूनही माणसाला गप्प राहावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं. आणि गेल्या 4 महिन्यापासून ही स्थिती तुमच्यात राहिली आहे. कलियुगाचा राजा राहू देव याची तुम्ही विचार करत असाल की का? कारण राहू, ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं, तेही आतापर्यंत एका विचित्र कैदेत होते. जेव्हापासून त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केलाय, सगळीकडे हेच बोललं जात आहे की आता तर राहूचं साम्राज्य येईल. पण प्रश्न हा आहे की ते साम्राज्य कधी येईल? खरं तर गेल्या 4 महिन्यापासून राहू मूर्त अवस्थेत होता. ज्योतिषशास्त्राच्या खोलीत गेलं तर मूर्त अवस्थेचा अर्थ होतो की कोणताही ग्रह आपल्या 24 ते 30 अंशाच्या अंतरात असतो, त्यावेळी ग्रहाची शक्ती दाबून ठेवली जाते. जसा एक झोपलेला योद्धा, राहूही झोपलेलाच होता. पण आता गोष्ट बदलणार आहे. जसा 20 सप्टेंबरचा दिवस येईल, राहू मूर्त अवस्थेतून बाहेर येऊन उद्दित होईल, पुन्हा एकदा जागृत होईल. समजा जणू एक म्हातारा योद्धा पुन्हा तरुण होत आहे. आधी कुमार, मग युवा, मग बालकासारखा शक्तीने भरपूर. आणि जेव्हा हा बदल होईल, तेव्हा 2025 मध्ये 2026 ची पायभारणी केली जाईल. कारण हा राहू आता कैदेतून मुक्त झालाय. पायात ज्या बेड्या होत्या त्या तुटणार आहेत, आणि जेव्हा राहू मुक्त होतात तेव्हा हे बदल फक्त बदलच राहत नाही, तर वादळ आणतात. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की बहुतेक ग्रह वाऱ्याप्रमाणे चालतात, पण राहू वादळासारखा चालतो. आणि हे वादळ कुंभ राशीच्या आयुष्यात पूर्णपणे बदलून टाकणार आहे. राहू तुमच्या स्वतःच्याच लग्न स्थानावर, स्वतःच्याच ठिकाणी बसलेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्याच्या 3 प्रबळ दृष्टीने खेळ खेळतील. पहिली दृष्टी पंचम भावावर, जिथून तुमची बुद्धी आणि मुलाबाळाचा योग जोडलेला आहे. दुसरी दृष्टी सप्तम भावावर, म्हणजे तुमचा विवाह आणि भागीदारीचे घर. आणि तिसरी दृष्टी म्हणजे नवम भावावर, म्हणजे भाग्याचं स्थान. विचार करा, भाग्याच्या घरावर राहूच्या दृष्टीचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आता राहू तुमच्या आयुष्याची गती बदलून टाकतील. राहूचा स्वभाव समजून घ्या. हे जुन्या चालीरीतीचे पायिक नाहीत. ते तेच करत नाही, ते सगळे करतात. ते आपला मार्ग स्वतः बनवतात. जे लोक तेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली, तेव्हा राहूने बाकीच्या देवाची पर्वा केली नाही, फक्त ध्येयावर लक्ष दिलं आणि शेवटी अमृत मिळवलंच. आता तोच राहू तुम्हालाही तोच गुण देईल. आता ती ताकद, ती धमक, ती विद्रोही ऊर्जा तुमच्यामध्ये सुद्धा येईल. मोठ्या लाभाचा मार्ग दाखवणारा एकमेव ग्रह म्हणजे राहू आहे मित्रांनो, जो तुम्हाला खालून वर घेऊन जाऊ शकतो, आणि जर वेळ योग्य नसेल तर वरून खाली पाडू शकतो. पण यावेळी राहू सकारात्मक स्थितीत आहे. आणि लक्षात ठेवा, राहूला स्वतःचं कोणतंही घर नाही, त्याला घर दिलं आहे शनीने. म्हणूनच त्याला राहूचं साम्राज्य म्हटलं जातं. आणि आता जेव्हा हे साम्राज्य सुरू होईल, तेव्हा त्याची गुंज सगळीकडे ऐकू येईल. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया राहूच्या जिवंत अवस्थेतील येण्याच्या त्या 10 मोठ्या खऱ्या होणाऱ्या भविष्यवाण्या. पण व्हिडिओ पुढे वाढवण्याआधी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय बजरंगबली असं लिहा, आणि व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओला हाईपसुद्धा द्या. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.
पहिली भविष्यवाणी, जसे की पहिली भविष्यवाणी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. जर नुकतीच आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर आता ती सोडून तुमच्या व्हिजनवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कारण राहूची शक्ती आता तुमच्या निर्णयांना एका नव्या स्तरावर घेऊन जाणार आहे. सर्वात आधी बोलूया राहूच्या पहिल्या दृष्टीबद्दल, जी पडत आहे तुमच्या पंचम भावावर. लक्षात ठेवा, राहू स्वतः शेअर मार्केटचा ग्रह मानला जातो आणि पंचम भावही शेअर मार्केट, गुंतवणूक, सट्ट्याशी जोडलेला असतो. अशा परिस्थितीत ही दृष्टी एका गोष्टीचा संकेत देते की जर तुम्ही स्टॉक मार्केट, ट्रेडिंग किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीशी जोडलेली असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी मोठ्या लाभाचे दरवाजे उघडू शकतो. एवढंच नाही तर पंचम भाव कला, क्रिएटिव्हिटी आणि बुद्धिमत्तेचं प्रतिनिधित्व सुद्धा करतो. जर तुम्ही कोणत्याही कलात्मक कामात, डिझायनिंग, कंटेंट क्रिएटर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मावरती काम करत असाल तर राहूची ही दृष्टी तुम्हाला अभूतपूर्व यश मिळवून देणारी आहे. हा काळ तुम्हाला गर्दीतून वेगळे उभं करू शकतो. आता बोलूया मुलाबाळाशी जोडलेल्या मुद्द्याबद्दल. पंचम भाव मुलाबाळाचंही स्थान दर्शवतो. या काळात मुलासाठी शुभ संधी निर्माण होतील. त्यांचं करिअर, शिक्षण आणि कोणत्याही मोठ्या निर्णयामध्ये सकारात्मक प्रगती दिसून येईल. राहूची ही दृष्टी मुलांना शिक्षण आणि नोकरीमुळे कुठे दूर जाण्याची संधी देऊ शकते. पंचम भाव ज्ञानाचं घर आहे. राहूची दृष्टी येथे एक वेगळ्याच प्रकारची तीव्रता आणते. जसा देव, गुरु, बृहस्पती जिथे दृष्टी देतात तिथे वाढ होते, त्याचप्रमाणे राहूची दृष्टी जिथे जाते तिथे वाढ तर होतेच, पण सामान्य नाही, खूप जास्त वाढ होते. म्हणूनच हा काळ तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलांचा संकेत देत आहे. आता हा काळ लहानसा निर्णयाचा नाही. राहूचा प्रभाव येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला असे मोठे निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेल जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. हा राहूच्या वादळाचा परिणाम असेल. आता पुढे जाऊया राहूच्या दुसऱ्या दृष्टीकडे, जे पडत आहे सप्तम भावावर आणि ही दृष्टी कमालीची घडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षपूर्वक ऐका दुसरी भविष्यवाणी. जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेले असाल तर आता राहूची दुसरी दृष्टी समजून घेण्याची वेळ आली आहे. कारण ही दृष्टी थेट सप्तम भावावर पडत आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सप्तम भावाचा अर्थ आहे भागीदारी, व्यापार, दाम्पत्य जीवन आणि मोठे करार. राहूची दृष्टी संकेत देते की येणाऱ्या काळात तुमच्या व्यवसायात नवीन उंची पाहायला मिळेल. आतापर्यंत जे क्लायंट मिळत नव्हते, त्या डील्ससाठी तुम्ही महिन्यापासून प्रयत्न करत होता, त्या डील्ससुद्धा या महिन्यात मिळायला सुरुवात होईल. व्यवसायाचा विस्तार होईल. मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आणि महत्त्वाच्या पार्टनरशिप हे सगळं राहूच्या कृपेने शक्य आहे. सप्तम भाव फक्त व्यावसायिक भागीदारीचा नाही तर तुमच्या दाम्पत्य जीवनाचाही प्रतीक आहे. या काळात अशा काही व्यक्तीशी साथ मिळण्याचे योग आहेत मित्रांनो, जी तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल, तुमच्या कामातही महत्त्वाची भूमिका बजावेल आणि एवढंच नाही तर जुन्या मित्राकडून किंवा जुन्या नातेवाईकाकडून या काळात तुम्हाला मोठं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कोणतंही असं काम नाही ज्याची योजना तुम्ही खूप आधीपासून केली होती पण परिस्थितीमुळे त्याला प्रत्यक्षात आणू शकले नाही. राहूच्या दृष्टीच्या प्रभावामुळे तीच अपूर्ण योजना आता पूर्ण होणार आहे. म्हणजे राहूची दृष्टी तुमच्या आयुष्यात नवीन संधीचे दरवाजे उघडेल आणि हे सगळं फक्त योगायोग नाही मित्रांनो, तो ज्योतिषशास्त्रानुसार राहू जिथे दृष्टी टाकतो तेथे बदल वादळाप्रमाणे होतात. आणि तयार राहा, कारण राहूचा हा आशीर्वाद आता तुमच्या व्यापार आणि जीवन दोघांमध्ये नवीन दिशा देणारा आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया राहूच्या तिसऱ्या आणि अंतिम दृष्टीबद्दल. ही दृष्टी थेट नवम भावावर पडत आहे, ज्याला भाग्याचं घर म्हटलं जातं. आणि या भागात अशा राशी स्थित होतात जिथे 7 नंबरची राशी, ज्यांचे स्वामी आहे शुक्राचार्यजी, ज्यांना दानवाचा गुरु मानलं जातं. आणि राहू स्वतःच दानव आहेत. आता विचार करा, जेव्हा राहूची दृष्टी दानव गुरुच्या स्थानावर पडेल तेव्हा तेथे कोणत्याही प्रकारच्या कमीला वाव राहणार नाही. आणि याचा सरळ अर्थ हा आहे की भाग्य तुमची पूर्ण साथ देतोय. समजा तुम्ही मेहनत करून 100 रुपयाचं काम केलं पण आतापर्यंत तुमच्या बदल्यात फक्त 40, 50 किंवा 60 रुपयेच मिळत होते. राहूच्या दृष्टीच्या प्रभावामुळे तो काळ संपणार आहे. आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल आणि भाग्य तुमच्या मजबूत सहाय्यक बनेल. एवढंच नाही तर जर वडिलांशी संबंधित कोणताही मुद्दा अडकलेला असेल, कोणताही संपत्तीचा वाद असेल, कोणतीही जुनी समस्या असेल त्यातही दिलासा मिळण्याचे योग आहेत मित्रांनो. करिअरमध्ये जर कोणताही सिनियर बॉस किंवा सहकार्यामुळे तणाव येत असेल तर तो तणावसुद्धा संपेल. लक्षात ठेवा, राहूची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे, मला कोणत्याही परिस्थितीत माझं ध्येय गाठायचं आहे. तेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली तेव्हा राहूने सगळे नियम मोडले होते, पण आपल्या ध्येयापासून पोहोचूनच त्याने दम घेतला. आता तीच दृष्टता, तोच हट्ट राहू तुम्हालाही देतोय.
आणि ही दृष्टी तुम्हाला अशी मानसिकता देईल की कोणताही आव्हान असो तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहाल आणि शेवटी ती मिळवालच. ही राहूची सर्वात मोठी देणगी आहे मित्रांनो. आता अंतिम चेतवणी भविष्यवाणी बघूया. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे राहूच्या प्रभावाच्याही दोन बाजू आहेत. एका बाजूला ती शक्ती आहे, यशाचा मार्ग उघडते, तर दुसऱ्या बाजूला तिचा नकारात्मक पैलू सुद्धा आहे, जो भय आणि भ्रम निर्माण करेल. राहूचा स्वभावच आहे की तो कधी कधी आपल्याला गोंधळात पाडतो, वारंवार घाबरतो आणि भ्रम निर्माण करतो. पण मंडळी, लक्षात ठेवा, हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून वरून उठावंच लागेल. स्वतःला एका सकारात्मक ऊर्जेने भरावं लागेल. हीच विचारसरणी ठेवावं लागेल की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकेल. राहूने सुद्धा हेच केलंय. जेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली तेव्हा सर्वात आधी त्याने आपलं ध्येय गाठलं. मग त्याने प्रत्येक परिस्थितीत त्या ध्येयाकडे पाऊल टाकलं. परिणामी त्याने अमृताचं पान केलं. मित्रांनो, त्यासाठी त्याला मोठी किंमत चुकवावी सुद्धा लागली. त्याचं डोकं वेगळं झालं. वरचा भाग राहू बनला, खालचा भाग केतू बनला. जेव्हा तो भगवान महादेवाकडे पोहोचला तेव्हा भोलेनाथनं म्हटलं होतं, राहू, मी तुला तुझ्या मुंडमालेत स्थान देतो. म्हणजे शास्त्रामध्ये म्हटलं आहे, मुंड रचित माला पन्नमं उपवित माम विभाग गरजा अति ललितमम. भगवान विष्णूंनी सुद्धा राहूला आशीर्वाद देत म्हटलं, सत्ययुगात तुझी वेळ नसेल, पण जेव्हा कलियुग येईल तेव्हा तू या युगाचा राजा कहसील. आणि आज आपण कलियुगात आहोत मित्रांनो. म्हणूनच राहूचा दबदबा सर्वात जास्त तुम्हाला आढळतो. खास करून आता जेव्हा 18 वर्षानंतर राहू आपल्या राशी कुंभ राशीमध्ये आला आहे. हा काळ अभूतपूर्व आहे. तुमच्याकडे आता कोणतीही मर्यादा नाही, केवळ मोकळं मैदान आहे. चेंडू तुमच्या समोर आहे आणि बॅट तुमच्या हातात आहे. आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती जोरदार हिट मारता आणि आपलं आयुष्य कुठपर्यंत चांगलं घेऊन जाता. राहूला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची आराधना सर्वात प्रभावी मानली जाते मित्रांनो. त्यासाठी गंगाजल स्नान, पवित्र तीर्थाची यात्रा हे सगळं राहूचे दोष दूर करतात. आणि या काळात जर राहू स्वतः तुमच्यात विद्यमान आहे तर तुमच्या राशीत स्थित आहे. म्हणूनच केव्हाही आंघोळ कराल तेव्हा पाण्यात काही थेंब गंगाजलाचे नक्की टाका. त्यामुळे राहूचा सकारात्मक प्रभाव आणखी मजबूत होईल. भाग्याची प्रगल्भता वाढेल आणि करिअरमध्ये नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा होईल. आशा आहे की तुम्ही या ज्ञानाला समजून घ्याल आणि त्याला आपल्या आयुष्यात वापराल. जर माझा हा समजवण्याचा प्रयत्न तुम्हाला सार्थक वाटला असेल तर खूप प्रेमाने या व्हिडिओला लाईक द्या, कमेंट करा. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने भगवान शंकराचे स्मरण करून जय भोलेनाथ, कृपा राहू द्या असे लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्यावरती राहूची चांगली दृष्टी राहील आणि भगवान शंकराचा त्याला आशीर्वाद सुद्धा मिळेल. आणि हो, जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.